थोडक्यात जे जीवनचरित्र आहे ते आपल्या समोर मांडलेलं आहे. तर जाधव सरांचा सत्कार करतील मांजरे साहेब. सॉरी, जाधव सर यांचा सत्कार करतील खामगाव साहेब. बिरसा मुंडा आदिवासी संघाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा पण सत्कार इथे करण्यात येत आहे. आव्हाड साहेब या पुढे. प्रचंडरावांचा सत्कार आव्हाड साहेबांच्या हस्ते होत आहे. बिरसा मुंडा आदिवासी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार आव्हाड साहेबांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या घरात त्यांचा सत्कार करत आहे. यापुढील जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण इथे बसलेलो आहोत. तर त्यांना मी विनंती करतो की स्नेहताईंनी आपलं व्याख्यान सुरू करावं. गोदावरी भीमाकृष्णा या सर्व लेखी सातपुडा सह्य करा हा पुत्र पाठीरा. गोरानामा मुक्ताई अंजनीचा विठोबा. रामदास म्हणे संत चेन गुहज्ञान प्रगटे. कडे कपारीतुनी अजुरी आमचा शिवबा गुदगुदतो. फुले शाहू आंबेडकर यांचा अंगात आजही आमच्याकडे धबधबतो. छाती निधडी बोली मर्दानी रांगडी. हाती गुंगुर काठे शोभिक खांद्यावर बगुगडी. कोकण मावळ दख्खन मराठी बाण्यानं गरजतो. प्रतिभाशाली उमद्या व्यक्तिमत्वाच्या इथेच गवसती खानी आणि महान या महाराष्ट्रापुरती फिके स्वर्ग ही साथी. रोज प्रभाते नमन करावी अशी पूज्य इथली माती. या मातीला सर्वप्रथम वंदन करते आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना माझ्या बंधू भगिनींना क्रांतिकारक असा जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आतापर्यंतच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये आयुष्यातला पहिला कार्यक्रम आहे जो बसून करतेय. तब्येत ठीक नाहीये आणि म्हणून चक्कर जास्त येत असल्यामुळे उभं राहू नये आणि डायटची नाही ही कारणं जरी असली तरीही तब्येत ठीक नाही. त्याबद्दल सुरुवातीला सर्वांची जाहीर माफी मागते. आयुष्यातला हा पहिला कार्यक्रम असा की जो बसून करते पण त्याबद्दल क्षमा असावी. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या आधी सांगेन शाहू महाराज म्हणजे काही एका तासात मांडण्याचा विषय नाही आणि कार्यक्रमाला एवढा उशीर झाल्यानंतर ओढून तडून आणून शाहू महाराज तुमच्या गळी बसवणं मला पटणारं नाही. त्यामुळे शाहू महाराजांच्या आयुष्यातली पार्श्वभूमी जी सरांनी आता सांगितली ती सांगण्याचा पूर्णपणे मी आता विषय कट करून मूळ मुद्द्यावर माझ्या विषयांवर येते की जे शाहू महाराज सरांनी आता सांगितलं ते परत मी सांगावे त्याच्यावर वेळ आपला जावा. याच्यापेक्षा शाहू महाराज म्हणजे मला वाटतं लाख लाख वर्षानंतर आपल्या या भारतभूमीला पडलेलं एक पहाटेचं स्वप्न. 5 खंडांना 7 समुद्रांना 11 ग्रहांना आणि 64 कलांना पुरून उरणारं असणारं एक व्यक्तिमत्व. गुणानं गुणवंत, कीर्तीनं कीर्तिवंत, तितकंच आदर्श असणारं व्यक्तिमत्व. खरं तर समाजसेवा करायचं म्हटलं तर आज सामाजिक कार्य कामांमध्ये मी काही आज नाही जवळजवळ 5वी 6वीला पण नसेल 1ली 2री पासून आमचं हे काम आहे तेव्हा सुद्धा आज लोक ओळखतायत. या सगळ्यामध्ये अनेक अनुभव आले पण शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व अभ्यासताना एक लक्षात आलं की कुठल्याही समाजसेवेचा धंदा न करणारं असणारं आदर्श असणारं व्यक्तिमत्व जे समाजसेवक म्हणून तितके श्रेष्ठ वाटायला लागतात. कारण असं आहे कोणतंही काम करत असताना समाज हा चांगलाच आयता आपल्याला मिळत नाही. जर समाज चांगलाच असेल तर परिवर्तन करायचं कशाला. कुठल्याही समाजावर त्यांनी आखपाखड केली नाही. आहे तो समाज आहे ती त्यांची परिस्थिती शाहू महाराजांनी स्वीकारली आणि त्याच्यामध्ये मला परिवर्तन करायचंय हे शाहू महाराजांनी स्वीकारलं. ते स्वीकारून ते काम करताना प्रत्यक्ष काम करत असताना दिसले म्हणून ते लोकांचे लोकराजे झाले. असे लोकांचे आवडते
काळजामध्ये घर असणारे लोकराजे म्हणून त्यांना आपण संबोधतो असे राजश्री शाहू महाराज. खरं तर तत्व आणि नियम याच्यामध्ये दोन फरक आहे जे सुरुवातीलाच मी स्पष्ट करते. तत्व म्हणजे नेमकं काय, तर भगवान बुद्धाचा बुद्ध आणि धम्म जर तुम्ही अभ्यासला तर लक्षात येईल. तत्व म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला एक नियमावली असते, त्या नियमावलीमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य असतं, तुम्हाला हवं तसं तुम्ही जगू शकता, एक स्वतःची विचारधारा तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या मांडू शकता किंवा ती गृहीत धरू शकता. आता तत्वानं वागताना एक असतं की तुमच्या वयोमानानुसार तुमच्यामध्ये जे विचारांमध्ये परिवर्तन होतं त्यानुसार तुम्ही तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन करू शकता. हे स्वातंत्र्य तत्वामध्ये. आता तत्व झालं, नियमांकडे येऊया. नियमांमध्ये प्रकार आहेत. नियम इतके काटेकोर पद्धतीनं आपल्या व्यवस्थेमध्ये केलेले असतात की नियमांचं जर तुम्ही पालन करायला गेलात एकतर नियम तुम्हाला मोडतात नाहीतर तुम्ही नियमांना मोडता. म्हणून नियमानं वागणं हे बऱ्याचदा सामान्य म्हणून तुम्हा सगळ्यांना जमणार नाही. तत्वानं वागणं जमतं. असा तत्वानं वागणारा कृतिशील असणारा लोकराजा म्हणजे शाहू महाराज म्हणावं लागते. सगळ्यात पहिल्यांदा आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आपण पार करत असताना, माणूस म्हणून जगत असताना काहींना विघातक वाटेल पण सुरुवातीलाच सांगेल 28 युग कमरेवर हात ठेवून पंढरपूरला आमचा विठ्ठल बसलेला आहे, पण 28 वर्ष राज्य करणारा शाहू महाराज आमच्या लोकांना माहित नाही आणि तो केवळ जातीयवादी वाटायला लागतो. हे एका उदाहरणातनं सांगते. ताईंचा फोन आला शाहू महाराजांचा. नुकतेच एक पातळी प्रयोग सुरू केलेत. बऱ्याच दिवस गॅप होता प्रयोगाला, व्याख्यानं सुरू होती. प्रयोग सुरू करत असताना ताईंना म्हणलं ताई मला काही दिवस द्या, त्या तारखेला मी नाही येऊ शकत. 30 तारीख फायनल झाली. शाहू महाराजांचं होतं नव्हतं तेवढी पुस्तकांची संग्रह वाचण्यासाठी मी आधी मागवली आणि मी अभ्यास सुरू केला. अक्षरधारासारखं पुण्यातलं नामवंत असणारं पब्लिकेशन, तिथं मी गेले. चरित्रांचा एक रकाना होता, सामाजिक कार्यकर्त्यांचा एक रकाना होता. जर तुम्ही त्या गेलात सगळीकडे रकाने दिसतील. कला ललित सगळीकडे पाहिलं, शाहू महाराज काही मला सापडलेच नाही. प्रश्न पडला शाहू महाराजांचा आता नाही की काय, पण जाता जाता काउंटरला जाता जाता विचारावंसं वाटलं. काउंटरला मी विचारलं शेवटी जाताना, काय हो दादा शाहू महाराजांचं मला कुठंच पुस्तक नाही दिसलं आणि हे बऱ्याचदा पुस्तक खूप घेत असल्यामुळे लोक ओळखतात. ते म्हणले ताई शाहू महाराजांचं काय नाही असं नाही, आपल्याकडे आहे की. पुस्तकाच्या हॉलमधून आपल्या बाहेर या. बाहेर आल्यानंतर एक मागं जायला रस्ता आहे. मागं गेल्यावर एक छोटासा ब्लॉक केलाय, फुले आंबेडकर म्हणून तिथं दिलंय, तिथं तुम्हाला मिळेल. फुले आंबेडकर रकाड्यात गेल्यानंतर मग मला दिसलं फुले आंबेडकरांना एवढा रकाडा दिलाय, त्याच्यामध्ये शाहूंचा रकाडा होता आणि तिथं मला शाहू सापडले. सांगण्याचं तात्पर्य दलितांच्यासाठी उद्धारासाठी काम करणाऱ्या माणसाला जातीनं दलित असू नसू पण त्यालाही आमचा समाज दलित करतो आणि त्यांना जर कोंडवाड्यात जर टाकत असेल तर माझ्यासारख्या माणसाचा किंवा एका अभ्यासू मुलीचा असा प्रश्न असेल की जर आपण बहुजनांसाठी काम करणाऱ्या महापुरुषाला एका रकान्यामध्ये बसवण्या इतपत जर आमच्या वैचारिक ते साहित्याची जर विचारसरणी आम्हाला पाहायला मिळत असेल तर सर्वसामान्य लोकांचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळ्यांचे, कुठलाही नेता अण्णाभाऊ साठे मांगांचे, म्हणजे हे सगळं जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत मला वाटतं महापुरुष आमच्या चौकटीच्या बाहेर, आमचे नेते आमचे राजकारणी त्यांना बाहेर आणत नाही तोपर्यंत आम्हाला आमचे महापुरुष समजणारच नाही. जात पात सोडून मानवता शाहू महाराजांनी सांगितली. सध्याचा ज्वलंत असणारा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी आत्महत्याचा प्रश्न. शाहू महाराजांनी त्या काळात जर पाहिलं तर 1897ला माफ करा दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये असं झालं होतं की जिथं माणसाची जगण्याचे हाल तिथं प्राणी काय जगतील, एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे. पण शाहू राजे हे खऱ्या अर्थाने राजे आहेत, कारण दुष्काळ पडल्यावर सुद्धा माझी प्रजा जगत नाही, पण माझी प्रजा जर जगत नसेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तर माझ्या या प्रजेमधल्या लोकांची शेती कशावर आहे, गुराढोरांवर आहे. माझ्या लोकांची गुरढोरं सुद्धा जगली पाहिजेत. शेतकरी माझा जगला आणि गुरढोरं नाही जगली तर काय. त्या काळात शेतकऱ्यांसाठी सगळा शेतसारा असणारा कर असणारा शाहू महाराजांनी माफ केला. हे माफ करून शाहू महाराज थांबले नाही तर गुराढोरांसाठी फुकट असणारा चारा सगळं काही त्यांना उपलब्ध करून दिलं आणि आमचे गुरं कशी जगतील हे सुद्धा पाहिलं. मग आता शेतकरी खचलेला आहे, शेतकरी खचलाय म्हणून त्याला आणखीन खचवायचा का खर्च देऊ नाही, तर शाहू महाराजांनी त्या काळात प्रदर्शनं भरवली, त्या काळात बक्षिसं काढली आणि बक्षिसं कोणासाठी होती तर जो शेतकरी अमुक अमुक करेल त्याला हे एवढं बक्षीस मिळेल. लक्षात घ्या दुष्काळाचं सावट एवढं होतं, शेतकरी एवढा कर्जात बुडालेला, त्याला सगळं कर्ज माफ करणं आणि कर्ज माफ केल्यानंतर ज्या वेळेस शेतकऱ्याच्या मनात नकारार्थी विचार आहे
त्यावेळेस त्या शेतकऱ्याला पायावर उभं करण्याची ताकद आमच्या शाहू महाराजांमध्ये होती. म्हणून शाहू महाराज मला शेतकऱ्याचे कैवारी म्हणून वाटायला लागतात. थोर तमिळ कुरुल नावाचा एक कवी आहे. तो म्हणतो खऱ्या अर्थानं राजा कुठला चांगला, हा तमिळ लिहितो माणूस की राजा म्हणजे तो असा चांगला की ज्या राजाच्या राजवाड्याच्या बाहेर भरदार हिरवीगार असणारी कणसं पिकलेली असतील, त्याचं शेत सगळं पिकलेलं असेल, तो खऱ्या अर्थानं चांगला राजा. आता आमच्याकडे असं राजवाड्यांमध्ये कधी पाहायला मिळत नाही. मग असा राजा चांगला का म्हणायचा? कारण जो राजा केवळ सत्तेनं राजसत्तेवर बसत नाही, जो खऱ्या अर्थानं शून्यात उभा राहिलेला असतो, जो स्वतः शेती करत असतो, ज्याने स्वतः प्रत्यक्ष काम केलेलं असतं, असा ज्या वेळेस राजा होतो त्यावेळेस ते शेतकऱ्याचं पोर म्हणून त्यानं वावरलेलं असतं. शेतकऱ्याच्या पोराच्या व्यथा त्याला काय असतात ते माहिती असतात. आणि शेतकरी काम करत असताना मित्र हो, स्वतः शेतकऱ्याची एक मी सून आहे. जरी माहेरी ग्रंथपालाची किंवा एका शिक्षकाची मुलगी असलेली, स्वतः शिक्षक असले तरी हा सासर माझा शेतकरी आहे. त्यामुळे मला जवळून पाहायला मिळतं सासू सासरे राबत असताना. त्यावेळेस सांगावं असं वाटतं की शेतकरी काय आहे तर स्वतः शेतकरी म्हणजे काय, तो जो नेहमीच दुसऱ्याला देतो. आज आयटी सेक्टरमध्ये एवढे पगार करतात, सांगा बरं गव्हाची पेरणी कशी करतात नाही सांगता यायचं, आणि कशी पेरणी करायची हे कळता यायचं नाही, कापणी कशी करायची हे सांगता येत नाही. आम्हाला पिझ्झा आणि बर्गरचा काळ आत्ताच्या काळात माहिती आहे. मग आमचा शेतकरी काय, शेतकरी आमचा नेहमी देण्याची दानत ठेवतो, जो नेहमी दुसऱ्याला देतो, जर कधीच कोणापुढे भीक मागत नाही, असा आमचा शेतकरी. आणि अशांचा राजा जो असतो तो लोकराजा. कुरुल सारखा कवी तमिळ असणारा जर शाहूंबद्दल असं लिहित असेल, मला सांगा मराठी बोलतो, महाराष्ट्रात राहतो आणि आम्हाला जरी माहीत नसेल तरी शोकांतिक आहे. इंद्रजित भालेरावांचं मध्यंतरी तिफण साग नावाचं पुस्तक वाचण्यात आलं. मूळ तसं मराठवाडा, उस्मानाबाद, जन्माना किंवा ह्याच्याला सगळीकडे मी पुणेरी, सदाशिवपेठेत हुजूरबागेत माझं शिक्षण झालं. नोकरीला रेणुका स्वरूप सदाशिवपेठ इथे शिक्षिका म्हणून काम केलं. याच वर्षी आता व्याख्यानांसाठी नोकरीचा राजीनामा दिला, हेही जाहीर. एवढ्या वर्ष तिथं काम केलं. त्याच्या आधी पुढारीला होते. काम करत असताना एक जाणवलं की आमच्याकडे अजूनही समानता कुठेही आली नाही, आणि त्या समानतेसाठी आपल्याला टाहोल जर फोडायचा असेल तर आधी इथल्या वेळा आम्हाला फोडाव्या लागतील. इथं काम करताना एक जाणवलं, त्यावेळेसचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. टिपणसाज पुस्तकामध्ये मराठवाडा आणि विदर्भातले जे काही आहेत ज्यांच्या आत्महत्येचाच प्रश्न सरकारच्याही मनगुटावर बसलेला आहे. पण प्रत्येक सरकारवर सरकार बदलतंय, पण आमचे प्रश्न बदलत नाही. हा ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नावर एक साधा अभ्यास करणारा पीएचडी वाली एक बाहेरची फॉरेनर येते आणि ती विषय घेते भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न. प्रश्न महत्वाचा आहे. या प्रश्नानंतर त्या सगळीकडे ते युवक आणि युवती फॉरेनर आहेत, या भारतातल्या सगळ्यांकडे ते जातात, मुलाखत घेतात. मुलाखत घेतल्यानंतर त्यांना प्रश्नावली दिली जाते पीएचडीला. ती पीएचडीला प्रश्नावली सॉल्व्ह करून घेतली जाते, त्याच्यावरून निर्णय घेतले जातात. हे निर्णय घेत असताना एक लक्षात आलं, सगळ्यात शेवटी पंतप्रधान आणि अर्थमंत्री जातात. ते दोघं जण अर्थमंत्र्याकडे जातात. अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतात की या देशातला पहिला महत्वाचा प्रश्न शेतकरी आत्महत्याचा प्रश्न आहे, आणि मग या भारतातले लोक आत्ता आत्महत्या करतात, त्याचं कारण काय. पुस्तकातलं उदाहरण आहे, रेफरन्स पण दिलेला आहे. मी काही म्हणत नाही म्हणायचं, शोधू शकता. पुस्तक वाचलं की तुम्हाला हे नक्की सापडेल. याच्यामध्ये उत्तर असं दिलं गेलं, शेतकऱ्यांच्या मुलांना आणि शेतकऱ्यांना आयुष्याचं नियोजन जमत नाही, आणि हे नियोजन जमत नाही म्हणून ते आत्महत्या करतात. याच्यामध्ये सरकारचा किंवा भारतातला किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याच शासनाचा किंवा सरकारचा आमचा काही मात्र दोष नाही. आयुष्य कसं सुंदर आहे हे त्यांना काही कळलेलं नाही. कर्जबाजारी होतात, नियोजन कळत नाही, अपेक्षा जास्त आहेत जगण्याच्या, असं उत्तर दिलं गेलं. फॉरेनर आहे, पण तिनं पुढचा प्रश्न खूप मार्मिक विचारला, जो त्या उदाहरणातला आहे. ती प्रश्न विचारते, ठीक आहे, शेतकऱ्यांना आयुष्याचं नियोजन जमलं नाही, त्यांनी आत्महत्या केल्या, तुमचं मत मला मान्य आहे. भारताला एवढ्या वेळा मंदीचा काळ आला, एवढ्या वेळा दुष्काळ पडला, मग भारताच्या अर्थमंत्र्याच्याही चुका आहेत म्हणून तुम्हाला देशाचं आर्थिक नियोजन जमलं नाही, म्हणून अशा किती अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केली आहे का आकडेवारी? लक्ष द्या, अशी एकही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही. शाहू महाराजांच्या काळात, शिवरायांच्या काळात आमची जनता सुरक्षित होती, भलेही ती शेतकरी असली तरीही. म्हणजे आजही शेतीप्रधान कृषीप्रधान देशात वाढलो तरीही सुरक्षितता आमची तेवढीच होती. वय वर्ष शाहू महाराजांचं 13 होतं. काठेवाडीतले राजकुमार आणि ते एकदा खेळायला जातात शिकारीला, आणि शिकारीला वय वर्ष 13 असल्यानंतर शाहू महाराज शिकवत असतात शिकार कशी करायची.
सगळे राजकुमार म्हणजे शाहू महाराजांच्या काळात जर त्याचा अभ्यास केला तर आचार्यांकडे शिकायला देखील त्या काळात 47 राजे हे मुलं होते. आणि 47 राजामध्ये त्या प्रत्येक राजाचे एक मित्र किंवा जी काही देवाणघेवाण आहे ती लहानपणापासून एकत्र झालेली आपल्याला दिसते. आणि या 47 राजांमध्ये शाहू महाराज आहे. त्यावेळेस जे काही काठेवाडीतले राजकुमार आहेत ते सगळे गेल्यानंतर लक्षात आलं 5-6 राजकुमार हे शिकारीला जातात, सगळे घोड्यावर पुढे जातात, मात्र हे काही जात नाही. शाहू महाराज पुढे गेल्यावर बघतात की सगळे घोडे आले पण काठेवाडीतले आपले राजकुमार काही आले नाही. मागे येऊन बघतात, त्यांना घोडा कसा सुरू करायचा रिकेबीत पाय घालून हे त्यांना कळत नसतं. शाहू महाराज खाली येतात, पुढे शिकार आलेली आहे, वाघ वाट बघतोय, आता तरी खाणार, जीवाला धोका आहे. पण शाहू महाराज वय वर्ष 13 असताना परत मागे येतात. मागे आल्यानंतर त्यांना रिकेबीत पाय कसा घालायचा हे उतरून दाखवतात आणि म्हणतात आता घोडा सुरू होतो आणि हे त्याचं टेक्निक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, व्यवस्थित त्यांच्या मागे जा, मी येतो, तुम्ही माझी काळजी करू नका. वयाच्या 13व्या वर्षी मैत्री कशी असावी हे उत्तम उदाहरण. तिथून काठेवाडीतल्या राजकुमारानं शाहू महाराज कधीच साथ सोडली नाही आणि तिथून असे अनेक राजकुमार शालेय वयापासून शाहू महाराजांचे एक मित्र म्हणून एक नेहमी पाठीशी राहिलेले आपल्याला दिसतात. आता ही मैत्री त्यांची थक्क करणारी आहे. शाळेचा आत्ताचा तुमचा आणि आमचा टाइम टेबल पाहिला आत्ताच्या काळातलं तर तास मलाही माहिती 30 मिनिटाचा असतो. 1 तास आमचा अ वर्गावर इकडं असतो तर ब वर्ग तिकडं असतो. इथं शिक्षकाला आम्हाला जायला यायला 5 ते 10 मिनिटं जातात. म्हणजे घंट्याच्या या टोलवा टोलवीमध्ये शिक्षकांची 5-10 मिनिटाची टोलवा टोलवी होते. मिळतात ते 20 मिनिटं. 20 मिनिटात काय आम्ही इतिहास आणि भूगोल आणि मराठी आम्ही बाकीचं शिकवणार. हे वास्तव आहे. आणि हे सगळं शिकवत असताना ज्यावेळेस शाहूंचा काळ होता त्यावेळेस शाहू 5:30ला उठायचे आणि संध्याकाळी रात्री 12:30ला झोपायचे. त्यावेळेस शाहूंनी आचार्य ज्यावेळेस रजेवर गेले होते त्यावेळेस मला वाटतं आचार्यांच्या जागी फ्रेजर म्हणून होते त्यांची नेमणूक झाली. पण शाहूंना आचार्य फार आवडायचे. फ्रेजर जर त्यांचं जास्त जमायचं नाही कारण हे फार कडक शिस्तीचे वाटायचे. एक दिवस मोकळा संवाद झाला आणि शाहू महाराजांची बोलण्याची संधी शाहू महाराजांनी काही सोडलीच नाही. शाहू महाराज बोलता बोलता सगळे राजे बसले असताना काय कसं चाललंय म्हणल्यानंतर शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापुरी स्टाईलमध्ये बोलून टाकलं की सकाळी 4:30 ते रात्री 12:30 एवढं अभ्यासाचं नियोजन करून आम्हाला एवढं त्रास देण्याची गरज आहे का? त्यावेळेस फ्रेजर हसले आणि इंग्रजांनी नेमलेले असले तरी ते हसले आणि हसून त्यांनी उत्तर दिलं, राजे तुम्ही सर्वसामान्य माणसं नाही, तुम्ही राजे आहात. आणि जर तुम्ही राजे आहात तर तुमच्या सगळ्यात महत्वाचं एक आहे की तुम्ही भलेही पहाटे उठला असाल तर तुमचा प्रत्येक वेळ जो तुम्हाला मध्ये मोकळा वाटतो तो तुमच्या दृष्टीनं मोकळा असतो, पण जनतेच्या आणि प्रजेच्या दृष्टिकोनातनं उद्याच्या काळात तो खूप मौल्यवान आहे. आणि त्या प्रत्येक सेकंदाचं नियोजन कसं करावं यासाठी मी तुम्हाला ती ट्रेनिंग देतो. लक्षात घ्या, मला हे आनंदाची बाब तुम्हाला सांगावीशी वाटेल. नियोजन कसं करायचं असेल तर हे इथून कळतं. शाहू महाराजांच्या प्रत्येक कालखंडामध्ये शाहू महाराजांच्या प्रत्येक उठण्या बसण्यामध्ये त्यांना हे नियोजन पुन्हा कुठं रुजलेलं दिसतं. शाहू महाराजांनी शाळा काढल्यानंतर बोर्डिंग व्यवस्था काढली आणि मराठा बोर्डिंग म्हणून त्यांना नाव दिलं. आता इकडे केवळ मराठ्यांचीच मुलं यायला लागली पण लोकांचे गैरसमज व्हायला लागले. मग आता काय तर शाहू महाराजांनी मुस्लिम मुलांना देखील त्या काळात या म्हणून सांगितलं पण त्यावेळेस कुणीही जास्त यायला तयार नाही. मग शाहू महाराजांनी ठरवलं या म्हणला तर येत नाही पण यांच्यातलं जर कोणी शिकवायला असेल तर ते नक्कीच येतील. म्हणून त्यांनी शेख युसुफ अब्दुल्ला या तरुण युवकाला हेरलं की ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, ज्याला शिकवलं आणि ज्याला तयार केलं तर तो नक्कीच चांगला काम करेल. अशा युवकाला त्यांनी ट्रेन केलं पूर्ण शाहू महाराजांनी. तरी देखील वय वर्ष लहान आहे, कोणीही शिकवलं तर तरुण वयामध्ये तडफदार आहे, काहीतरी गैरमार्ग सुद्धा होईल. म्हणून शाहू महाराजांनी त्यांना शिकवण्यासाठी शेवटपर्यंत काम करताना दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याची सोय सुद्धा शाहू महाराजांनी केलेली आपल्याला दिसते. आणि या शेख अब्दुल्ला यांनी पूर्ण इतकं मुसलमान समाजासाठी शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं की पहिल्यांदा 7-8 या मराठा बोर्डिंगमध्ये आलेले मुसलमान बंधू असतील पण एक वेळ अशी आली की स्वतः शाहू महाराजांना स्वतंत्र मुस्लिमांसाठी बोर्डिंग काढण्याची वेळ आली. एवढी प्रगती झाली. सांगा शाहू महाराजांनी जाती आता कुठं पळलेली आम्हाला दिसते पण आम्हीच आमच्या महापुरुषांची जात पाळताना दिसतो. शाहू महाराजांनी हे सगळं काम केल्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारला की शाहू महाराज तुम्हाला सगळे ब्राह्मण द्रष्टे म्हटलात. त्यावेळेस शाहू महाराज हसतात आणि कदाचित वाटतंय ब्राह्मणांना की ब्राह्मण हे चुकीचे आहेत. तर मला वाटतं माझा विरोध ब्राह्मणांना नाही, माझा विरोध आहे तो ब्राह्मणवादी विचारसरणीला. पण माझी खरी प्रजा मराठा, कोळी, ब्राह्मण, मातंग, महार या सगळ्या 18 बाकीच्या जाती असतील त्या असतील
जर चुकलेला मराठा जरी असेल तरी मी त्याला शासन करण्याला कमी राहणार नाही, आणि चुकलेला जर ब्राह्मण असेल त्यालाही मी कुठं कमी करणार नाही. समानतावादी दृष्टिकोन सांगून नाही, केवळ आचरणात आणणारा राजा शाहू महाराज आम्हाला इथं पाहायला मिळतो. शाहू महाराजांचं हे सगळं तत्वज्ञ सांगताना निंदा फाजी अलीची कविता मला आठवते. मंदिर बहुत दूर है, मस्जिद बहुत दूर है. बघा, मंदिर बहुत दूर है, मस्जिद बहुत दूर है, चलो यूं करते हैं, रास्ते में आए हुए रोते हुए बच्चे को हंसा लेते हैं. बघा, हेच पुढं शिरवाड गट मराठीमध्ये सांगतात. मंदिरे पडू देत, मस्जिदे पडू देत, रस्त्यावर पडलेलं रडणारं लेकरू आहे ते माणसाचं आहे, त्याला शांत करा. हिंदी ते सांगितलंय, मराठी ते सांगितलंय, त्याचा अर्थ सांगते. देवाला प्राप्त करण्यासाठी किंवा भक्ती आहे म्हणून तुम्ही मंदिरात जाता, मस्जिदीत जाता, देवा पुढे नतमस्तक होण्यासाठी श्रद्धेनं जाता, पण ते जात असताना अनेकांचे अश्रू, अनेकांचे दुःख तुम्हाला दिसतात, ते तुम्ही डावलता आणि देवाला प्राप्त करण्यासाठी जातं. जर मानवता आहे तर खरा देव हा दगडधोंड्यात नाही, तो माणसात आहे. माणसावर पडलेला लेकरू आहे, तिथं त्याला संकट पडलंय, त्याला तुम्ही मदत करत नाही. समोर दरवाजात आलेला माणूस आहे, तो भुकेनं व्याकुळ आहे, त्याला तुम्ही देत नाही, आणि तुकोबा म्हणतात तसं तुम्ही दुसऱ्याला मदत करायला लागता. मग खरं देवपण कशात आहे हे इथंच सांगावं असं वाटतं. या सगळ्यांमध्ये शाहू महाराज ज्यावेळेस शिक्षण घेत होते त्यावेळेस शाहू महाराज सहलीला गेले. सहलीला गेल्याचे 2-3 प्रसंग. शाहू महाराज नाशिकला गेले, मथुरेला गेले आणि त्यानंतर काशीला गेले. या सगळ्या ठिकाणी राजे आले म्हणून इतकी गोंधळ उडाला की राजाच्या भोवती सगळी लोक एकत्र झाली आणि आम्ही धर्माचं काम करतो, शाहू महाराज आम्हाला देणगी द्या असं म्हणणारे अनेक जण होते. शाहू महाराज लहान होते, शाहू महाराजांना कळेना. आचार्य त्यांना समजावून सांगायला लागले, राजे तुम्ही यांना काहीतरी दान देणं गरजेचं आहे. शाहू महाराज एवढी सगळी गर्दी बघून इतके घाबरले की शाहू महाराजांनी जे काही दान द्यायचं असतील नाणी ती आचार्यांकडे दिली आणि एवढ्या गर्दीतनं शाहू महाराजांना काढणं अवघड झालं. हाच अनुभव त्यांना या 3ही ठिकाणी आला. त्यावेळेस शाहू महाराज म्हणले, नक्की धर्माची पवित्रता आहे कुठं, आणि धर्म म्हणून आम्ही सांगतोय ते खरंच धर्माचं सांगणारे असतील का. राजा आला तर हे लोक एवढी विचित्र वागत असतील तर सामान्य माझ्या प्रजेचं काय होत असेल हे शाहू महाराजांना तिथून कळायला लागलं. त्यानंतर शाहू महाराजांना पहिल्यांदा लग्नानंतर बाहेर जाणं हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये एक रिवाज होता राजेशाही घराण्यामध्ये की तुम्ही पहिल्यांदा मुहूर्त बघायचा आणि मुहूर्त बघूनच जायचं. सगळ्या गोष्टी करायच्या त्या मुहूर्तावरच करायच्या. शाहू महाराजांना ऑक्टोबरचा त्या ठिकाणी पंचांगामध्ये मुहूर्त काढून लोकांनी सांगितलं आणि या ठिकाणी जायचं. राजे होते, राजांना काही गोष्टी मान्य पण कराव्या लागत होत्या सगळ्यांच्या सहमतीसाठी. शाहू महाराजांनी हे मान्य केलं. मान्य केल्यानंतर शाहू महाराज म्हणायला लागले की आता ऑक्टोबर महिना आहे, मी जातो. नाही, या तिथीला या ठिकाणी. ठीक आहे. ठरल्याप्रमाणे जाण्याची वेळ आली, सगळी तयारी झाली. अचानक धो पाऊस पडला. पाऊस धो पडल्यानंतर जाणं कॅन्सल झालं अर्थात, पण तरी देखील मुहूर्त टळला, माझा दुसरा मुहूर्त काढायचा म्हणून सगळेजण मुहूर्त बघत असताना शाहू महाराजांनी सगळ्यांना विरोध केला. मुहूर्त काही नसतं, मी असल्या गोष्टी मानत नाही. सुरुवातीला तुमचं ऐकलं कारण तुमचं ते अज्ञान होतं, मी मुहूर्त न बघता जाईल हे शाहू महाराजांनी त्या वयाच्या 13व्या-14व्या वर्षी लोकांना सांगितलं आणि ते पटवून दिलं. हे आम्हाला इथं महत्वाचं वाटतं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये जबरदस्त फरक आहे आणि ते इथं कुठेतरी सांगावं असं वाटतं. शाहू महाराजांचे आदर्श महात्मा फुले आहेत आणि ते खऱ्या अर्थानं त्यांनी कसे काय आचरणात आणले ते आपण बघूया. राजाराम महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये स्त्रियांच्या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी फी माफ केली. शाहू महाराजांची स्वतःची सून म्हणजे ज्यावेळेस इंदुताई सून असताना विधवा झाल्या त्यावेळेस आता इंदुराणींचं करायचं काय. तरुण असणारी सून आपली विधवा आहे, वैधव्य आलेलं आहे. त्यावेळेस शाहू महाराजांनी त्यांना शिकवण्याचं ठरवलं. शिकवल्यानंतर त्यांना आता शिक्षण मंत्री पद द्यायचं ठरवलं, पण ऐन तरुण वयातच त्यांना निधन झालं आणि त्यांना ते पुढे करता आलं नाही. पण स्वतः महिलेच्या शिक्षणासाठी केवळ सांगितलेलं नाही तर स्वतःच्या घरामध्ये करणारा आमचा राजा आम्हाला इथं खूप महत्वाचा वाटतो. संस्थानाच्या बाबतीत शिक्षणाधिकारी म्हणून मिस लिटल होत्या ज्यावेळेस इंग्रज सरकारने नेमणूक केली, त्या गेल्या. त्यानंतर श्रीमंत रखमाबाई केळकरकर यांची नेमणूक शाहू महाराजांनी केल्याची आम्हाला दिसते. आता व्हॉट्सअपचा जमाना आहे. आम्ही सगळेजण शाहू महाराजांच्या आता जयंतीला प्रत्येकाला SMS होत होते. लिंगासारखा चित्रपट आला रजनीकांतचा आणि आता लिंगासारख्या चित्रपटामध्ये एक युवक भूमिका करतो शाहू महाराजांच्या विचारसरणीला प्रेरणा धरून आणि त्याच्यामध्ये ते धरण बांधलं जातं आणि तेव्हा लोकांना आत्ता 2-3 दिवसापासून राधानगरीचा सुळसुळाट आत्ता कळला. मला सांगा, एक चित्रपटातला हिरो आला आणि तेव्हा तुम्हाला लक्षात आलं की राधानगरीचं काम काय आहे शाहू महाराजांचं, ही आपली केवढी मोठी शोकांतिका आहे. आज आमच्याकडे शिक्षणाने गुणवंत असणारे शिकलेली माणसं आहेत, पण आम्ही ग्रॅज्युएट झालो तरीही आमच्या डोक्यात सुशिक्षित आहोत असं आम्ही म्हणू शकत नाही, कारण आमच्याकडे
डिग्री मिळाली जाते फक्त. आम्ही डॉक्टर होत असं आम्ही म्हणतो, पण आम्ही लोकांना जीवनदान द्यायला पाहिजे. तर आम्ही जीवनदान देण्याच्या ऐवजी लोकांकडून पैसा जास्त घेऊन लोकांचं ऑपरेशन करत असताना कधी त्याच्या किडण्या गायब होतील हे इथलं आत्ताचं वास्तव आहे. आम्ही काळ्या मनाचे काळे कोट घालणारे वकील झालोय. ते खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करण्यामध्ये आम्ही वकिलीचा सुद्धा धंदा केलेला आहे. या ठिकाणी सांगावं असं वाटतं, आज आमच्याकडे असे इंजिनियर आहेत, असे त्यांनी पूल बांधलेले आहेत की त्या पुलाच्या वरून गाड्या जाण्याच्या ऐवजी पुलाच्या खालून पाणी जायला पाहिजे. आमच्या गाड्या आणि पूल दोन्ही त्या पाण्यात चाललेलं आहे. असे पडणारे पूल आमच्याकडे बांधतात. पण याला अपवाद म्हणून प्रामाणिक काम करणारे नक्कीच आहेत. पण तत्वानं घडणारी जी पिढी आहे ती कुठंतरी बंद झालेली आहे. शाहू महाराजांना नक्की आपण विसरतोय हे सांगणं मला महत्वाचं वाटतं. आज तुम्ही आम्ही सगळेजण नोकरदार आहोत. कामाला जात असताना लेकराबाळांची नक्की हाल होतात. या लेकराबाळांचं नक्की करायचं काय, यासाठी शाहू महाराजांनी पाळणा घरी सिस्टीम, डेकेअर सिस्टीम आहे हे आज लोकांना कळली. शाहू महाराजांनी आपल्या कामगारांसाठी, आपल्या लोकांसाठी त्या काळामध्ये जिथं जिथं लोक काम करतात तिथल्या लेकराबाळांचे कुठं हाल होता कामा नये. आई जर लवकर जवळ असेल तर दुधाची सोय करणं असेल, आई वडील कुठेही काम करत असले तरी मुलांचे हाल होता कामा नये. ही पिढी येणारी पुढची संस्कारिकच घडली पाहिजे म्हणून पाळणा घराची सिस्टीम तेव्हा घडली. पण आता त्याचं वर्जन आलं डे केअर सेंटर हे आम्हाला कळलं. पण शाहू महाराजांनी याची सुरुवात केली हे मात्र आम्हाला कुठेही माहीत नाही असं जाणवायला लागतं. आता उत्तम प्रशासक म्हणून शाहू महाराज होते. हे कसं तुम्हाला एका उदाहरणात सांगते. शाहू महाराज एकदा प्रजेच्या असंच निरीक्षणासाठी गेले आणि गेल्यानंतर लक्षात आलं, एका माणसाने सांगितलं, राजे तुम्हाला एक तक्रार आहे. शाहू महाराज म्हणतात कोल्हापुरी रंगात, सांगा की काय आहे तक्रार. तक्रार अशी आहे की आपल्या सेवेतला एक माणूस आपल्या नोकरीमधली सेवा प्रामाणिकपणे करत नाही. शाहू महाराज म्हणतात त्याला बडतर्फ करा. शाहू महाराजांचा बडतर्फ करा हा एवढा निर्वाणीचा आदेश आल्यानंतर तो समोरचा माणूस खरंच का, त्यावेळेस ते म्हणतात हो, पण माझी एक अट आहे, नोकरीच्या वयात तो काम करत नाही म्हणून तुम्ही मला तक्रार केलेली आहे, तो शासकीय काम करत नाही. पण तो नोकरीच्या वेळेस शासकीय काम करत नाही तर नेमकं काय करतो हे जरा शोधून काढा आणि मग त्याला बडतर्फ करून टाका. 8 दिवस त्याच्यामध्ये जातात, लोक शोध काढतात आणि शोध काढल्यानंतर येऊन सांगतात की माफ करा राजे, आम्ही माहिती काढली, तुम्हाला पट्टी किती बघा, हा माणूस नोकरीच्या वेळेत कविता करत असतो पण ह्याचे जे काम आहे ते अजिबात काही केल्या करत नाही. शाहू महाराज प्रचंड चिडले. शाहू महाराज म्हणले आणा त्याला बोलून, मुर्तुल्या लवकर ये. मुर्तुल्या आल्यानंतर समोर आप्पाजी मुर्तुले नावाचा हा युवक तरुण खावानं थरथर कापलेला की आता माझी नोकरी गेली. मायबाप राजे मला माफ करा, माझी नोकरी काही घालवू नका. राजे चिडले. चिडल्यानंतर राजे म्हणले सगळ्यांना ठिकाणी इथं बसण्याची व्यवस्था करा. राजाने बसण्याची सगळ्यांना सोय केली. मुर्तुल्या बस इथं एकटा तू, बसवायला लावलं आणि काय करतोस ते ऐकव जरा. राजे स्वतः मांडी घालून त्या सगळ्या भारतीय बैठक व्यवस्थेमध्ये बसले. मुर्तुल्यांच्या कविता ऐकल्या. राजे म्हणाले ठीक आहे. राजाने कविता ऐकल्या, आता काय होणार, नोकरी जाईल की काय. 8-15 दिवस जातात. राजानं फरमान काढलं मुर्तुल्याला पहिल्यांदा त्या कवितेवरनं किंवा ती जी तुमची नोकरी आहे ती कविता ऐकल्यामुळे त्याला काढून टाका. मुर्तुले रडकुंडीला आलात, राजांकडे धावत आला आणि विनवणी करायला लागला, राजे मला नोकरीवरून काढू नका. राजे मला संसार आहे, राजे माझ्या घरचे काय खातील. तेव्हा ते म्हणाले नाही, तुझी योग्यताच त्या नोकरीसाठी नाही ना, ती कर. असं सांगण्या इतपत मूर्खपणा मी करणार नाही. पण तुला मी नवी नोकरी दिले, तू या दरबारामध्ये कवी म्हणून काम करशील. तुला इथून पुढे कोणीही तुला कुठं गेला कधी गेला काही नाही, तुला हवा तेव्हा एकांत दिला जाईल. तुला वाटेल तेवढ्या कविता कर. आणि हाच मुर्तुले उद्याचा एक नामवंत श्रीमंत सुमंत म्हणून नावानं कवी फेमस झाला आणि त्या काळामध्ये 32,000 रुपये पगार शेवटी सुरू झाला. हा राज दरबारातला आश्रयित असणारा कवी शाहू महाराजांनी घडवला. सांगण्यासारखं काम, कोणामध्ये काय आहे हे हेरायचं आणि त्याला तसा न्याय द्यायचा हे शाहू महाराजांकडून शिकायला पाहिजे. 1920 साली मिरजमध्ये कॅम्प भरला आणि हा कॅम्प भरल्यानंतर शाहू महाराजांच्या लक्षात आलं सगळीकडे पत्रावळ्यामध्ये पंक्ती भरल्या होत्या. या पंक्तीला सगळेजण जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर लक्षात आलं की सगळे जेवतायत आणि हे जेवण करत असताना काही ठराविक लोक तिकडच्या साईडला बसलेले. शाहू महाराजांनी विचारणा केली त्यावेळेस सगळे म्हणले नाही नाही शाहू महाराज तुम्ही बसा. सगळ्यांना पंत्रावळ्या होत्या आणि शाहू महाराजांनी बघितलं तिकडच्या लोकांचं जेवण झालं. तिथली लोक त्यांना सांगत होती जेवण झाल्यावर आपल्या पत्रवाळ्या आपणच उचलायच्या. शाहू महाराजांनी ऐकलं. शाहू महाराजांचं जेवण झालं. जेवण झाल्या त्यांनी स्वतः पत्रावळी उचलली. लोक म्हणले राजे राजे तुम्ही असं काय करताय, पत्रावळी तुम्ही उचलायची नाही, तुम्ही कसं काय पत्रावळी उचलताय. त्यावेळेस
शाहू महाराज म्हणतात, अहो तुम्ही आत्ताच तर तिकडच्या मागच्या माझ्या प्रजेला सांगितलं की तुम्ही स्वतः ती उचला पत्रावळी आणि आता तुम्हीच सांगताय. नाही नाही राधे, ते प्रजेला होतं, राजाला नाही. शाहू महाराज म्हणतात का? अहो ती खालच्या जातीची होती ना, तुम्हाला थोडी. शाहू महाराज म्हणतात, माझी प्रजा सगळी एक आहे. जर माझ्या प्रजेला तो न्याय असेल तर तो राजाला आहे. मी जातपात मानणारा नाही, केवळ जात मानणारा नाही किंवा मानू नका हा म्हणणारा नाही. तर शाहू महाराजांनी त्यांच्या काळात तसं फरमान काढलं की अस्पृश्यता पाळणं सक्तीनं गुन्हा आहे. जर असं जर कोणी केलं त्याला कडक शासन केलं जाईल. हा कायदा करणारा राजा आम्हाला इथं पाहायला मिळतो. शाहू महाराजांचं हे शैल्य होतं की अजूनही माणसाला माणसासारखं वागवलं जात नाही. म्हणून शाहू महाराज काम करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगले 2-3 प्रसंग सांगतील. प्रसंगातनं कुठे जातीयता नाही. आर्य म्हणजे कोणाला म्हणतात ते समजून घ्या. आर्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, हे 3 म्हणजे आर्य. या आर्यांमध्ये शूद्रांना जागा नाही, हे असं त्या काळामध्ये होतं. वेदोक्त म्हणजे वेदातली पुराणं सांगणं आणि पुराणयुक्त म्हणजे पुराणातली मंत्र म्हणणं, हे असं व्हायचं. आता आर्य जे केवळ आहेत त्यांना वेदातले मंत्र म्हणतात आणि जे पुराणातले आहेत, जे खालच्या जातीतले समजले जातात, त्यांना पुराणातले मंत्र म्हणतात. हे त्या काळातलं पूजेचं आपल्याकडचं शास्त्र होतं. यानुसार शाहू महाराजांनी पूजा करण्यासाठी कार्तिक मास महिना होता. कार्तिक मास महिन्यामध्ये नारायण भटजी जे शासनाच्या सगळ्या जे काही सरकारच्या असतील आपल्या त्या काळाच्या शाहू राजांच्या, त्या काळातल्या सगळ्या कारभाराचं बघायचं. नारायण भटजी भल्या पहाटे आले. आल्यानंतर अंघोळी न करता आलेले हे भटजी त्या घाटाच्या उंच ठिकाणी बसले. चप्पलही पायातली काढली नाही आणि त्या भटजींनी मंत्र म्हणणं सुरू केलं. शाहू महाराज ज्यावेळेस पाण्यातनं बाहेर आले स्नान करून, त्यावेळेस थंडीनं शाहू महाराजांच्या अंगावर काटे येत होते. पण हा भटजी मंत्र म्हणायला सुरू केली नारायणाने. हळूहळू हळू शाहू महाराजांचे कान असे तापायला लागले, कारण शाहू महाराजांना कळत होतं हे मंत्र काहीतरी वेगळे म्हणतात. शाहू महाराजांनी विचारणा केली हळूच, तेही अगदी न चिडता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, क्षत्रिय कुलावत जरी तुम्ही लावत असला तरी तुम्ही क्षत्रिय आहात असं मी मानत नाही. ते म्हटलं, हे कसं काय? आम्ही तुम्हाला राजापद दिलं असलं तरी क्षत्रिय म्हणून आम्ही तुम्हाला मानत नाही. तुम्ही गादीवर वारशानं नाही आलेला, तुम्ही दत्तपुत्र आहात. शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे आणि स्वतः लिहिलेलं याच्यामध्ये किस्स्यांमध्ये कळतं. त्या काळामध्ये हे वेदातले जर पुराण कुठल्या अस्पृश्य जातीनं जर कुठल्या माणसानं ऐकलं तर त्याच्या कानामध्ये शिसाचा रस खरा खरा ओतला जायचा. शाहू महाराज म्हणतात, ते मंत्र म्हणताना मला जणू काही माझ्या कानात शिसाचा रस ओततात की काय, एवढी भावना तीव्र झाली होती. पण तरीही मी ते शांत पद्धतीनं घेतलं. शाहू महाराज म्हणले, ठीक आहे, कुठल्या ठिकाणी जायचं, कुठं चर्चा करायची, कुठल्या ब्राह्मणांना बोलवायचं आपण बोलवून घ्या, त्याच्यावर चर्चा करूया. आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांना जो काही मंत्राचा प्रकाराचा जो वाद आहे तो हा वाद तिथं झाल्याचा आपल्याला दिसतो. यानंतर मग तो घाट जो आहे, या घाट सगळ्यांसाठी खुला होता. शाहू महाराजांचा या वादानंतर ब्राह्मणांना नवा वाद तिथं त्या सगळ्या संस्थेतनं सुरू केला आणि त्यांनी सांगितलं, हा घाट केवळ ब्राह्मणांसाठीच आहे, इथं अस्पृश्यातलं बहुजनातलं कुणी येणार नाही. शाहू महाराज म्हटले, असं कसं चालेल? शाहू महाराज सगळं शांतपणे ऐकत होते. कुठल्याही प्रजेला तिथं आंघोळ करायला, लोकांना धुरभांडी करायला बचाव केला. शेवटी आपल्या राजावर होणारा अन्याय लोकांना सहन झाला नाही. डोंगराच्या वरच्या पायरीला एक ठिकाणी जिथं दफनविधी केला जातो, दहनविधी केला जातो, त्या ठिकाणी देखील मग राजकारण असं झालं आणि सांगितलं गेलं की आता इथं तुमचं प्रेत सुद्धा जाळता कामा नये. जर बहुजनाचं कुणाचं प्रेत नेलं गेलं असेल तर ते अक्षरशः उचलून फरफटत बाहेर काढलं जायचं आणि तुमचं प्रेत इथं जाळायचं नाही हे सांगण्यात आलं. त्यावेळेस मात्र शाहू महाराज चिडले आणि मग खऱ्या अर्थानं लोकही चिडली. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आमच्या राजावर एवढा अन्याय होतोय, लोक चिडली आणि त्याच्या घाटावर जो बोर्ड लावला होता तो बोर्ड सगळ्या लोकांनी येऊन हाताला तोडला, फेकला. हर हर महादेव, जय शिवराय, जय शाहूराजे असं म्हणत लोक त्या पाण्यात उतरली आणि तो घाट पुन्हा बहुजनांचा झाला आणि बहुजनांचा इथं खऱ्या अर्थानं विजय झाला. हे सांगणं मला इथं फार महत्वाचं वाटतं. आता शाहू महाराजांची आणखीन एक महत्वाची, एक वेगळी असणारी कामगिरी बघा. शाहू महाराज एकदा जात असतात आणि एका ठिकाणी चहाचा वास खूप सुंदर येतो. त्या काळात चहा इंग्रजांचं पेय होतं, आपलं काही पेय नव्हतं. लोकांच्या घरात कोणाला जर चहा प्यायचा असेल तर घरातल्या करत्या स्त्रिया वाईट नजरेनं बघायचं, काहीतरी पाप आहे आणि वेगळं काहीतरी पितात. चहा पिणं एवढं सोपं नव्हतं. मग अशाच एकानं हॉटेल काढलं. त्या काळामध्ये आपल्यासारखं हॉटेलला नाव देणं ही काही पद्धत नव्हती. सगळेजण अंबाजोगाई जवळ होती, तिथं दर्शनाला जाता जाता यायचे आणि तो चहा प्यायचे. चहा प्यायला गेल्यानंतर म्हणायचे, चहा खूप सुंदर आहे.
असं करत करत ते महिनाभर तरी हॉटेल चाललं. नंतर एक दिवस एकानं विचारलं, बाबा रे तुझा चहा खूप सुंदर आहे, आम्ही आता देवदर्शन करतो आणि देवदर्शन केल्यावर आल्यावर परत आम्हाला चहा दे. ते म्हणले ठीक आहे. देवदर्शन झाल्यावर चहाला आले. आल्यानंतर त्यांनी विचारलं की बाबा रे चहा खूप सुंदर आहे, पण तुझं नाव नेमकं काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझं नाव गंगाराम कांबळे. त्यावेळेस समाजातलं सगळीकडचं वातावरण तापलं. गंगाराम कांबळे म्हणजे तू महाराजा, आणि महाराजा असून तू अख्खा गाव पाठवला. अख्खं गाव विरोधात गेलं. जातीयता बघा लक्षात घ्या. आणि इथून मग जात शाहू महाराजांनी कधी मांडली नाही. आजच्या काळात अनेक वरच्या पद्धतीवर लोकसेवा सांगतात तेव्हा ती कुणीच जात मांडत नाही. खालचे जे आपण काम करतोय ना, आपल्यातल्या आपल्याच जातीचा हा जो तेढा आहे ना, हा कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. शाहू महाराजांनी मग आपलं काय सुरू केलं. शाहू महाराज म्हणले ठीक आहे, मी काही नाही करत. हा सगळा शेवटी हक्काचा प्रश्न आहे. शाहू महाराज आले. शाहू महाराजचा खडखडाटा तिथं येऊन थांबला. शाहू महाराज म्हणाले, गंगाराम कांबळे. गंगाराम कांबळेला वाटलं आता माझं दुकान बंद करायचं. नाव काय रे तुझं? गंगाराम कांबळेच ना? हो हो महाराज, माझं नाव गंगाराम कांबळेच. अरे मग तू हॉटेलला तुझ्या पाटी काढायला लावली? ते म्हणलं कसली पाटी लावायची? पाटी लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे का महाराज? तर म्हणतात नाही नाही, राजे आहेत ना, मग सांगतोय पाटी लावायची की गंगाराम कांबळे महाराजचं हॉटेल म्हणून. मग बघ चहा प्यायला कोणी येत आहे का काय? ते म्हणतात नाही महाराज, पण तुझा चहा खूप चांगला आहे रे, चल माझ्यासाठी कर, मी दर्शन घेऊन येतो. शाहू महाराज देखील वर जातात. सगळी लोक इकडं तिकडं बघायला लागतात. राजे आले. दुकान बंद व्हायला पाहिजे. स्वतः राजे तिथं चहा प्यायला थांबले. सगळी लोक येऊन थांबतात. लोक आल्यानंतर लोकांचं ठरतं की आता चहा प्यायला जर राजाने पिला तर आपण काही प्यायला हरकत नाही. सगळी पुरुष मंडळी डेअरिंग करतात. राजे परत येतात. राजांना चहा दिला जातो आणि तो गंगाराम असा हात जोडून म्हणतो, राजे चहा कसा झालाय? त्यावेळेस ते म्हणतात, खरंच चहा खूप सुंदर झालाय, तुझ्याकडून मी दररोज चहा प्यायला येईल, मला मिळेल का चहा? ते म्हणतात नक्कीच. असं गंगाराम म्हटल्यानंतर समोरचे सगळेजण म्हणतात, राजे आम्हालाही चहा प्यायचाय. त्यानंतर राजे विचारतात, यांना चहा देणार आहेस का रे बाबा? त्यावेळेस राजे डोळ्यानं त्यांना खुणवतात. आनंदानं गंगाराम हसत हसत जातो आणि चहा करायला लागतो. म्हणजे बघा, केवळ अस्पृश्यता पाळू नका हे सांगितलं नाही तर स्वतः कृतीतनं प्रत्येकाच्या घरी जाऊन ही अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम राजांनी केलेलं आहे. महारमाग कुठली जात असेल, पण अस्पृश्यांना मानवी हक्काची जाणीव आणि मानवी हक्काची जपणूक केली पाहिजे, हे शाहू महाराजांचं धोरण होतं. आणि म्हणून दत्तोबा पवार हे चांभार समाजाचे असताना देखील नगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. अनेक महाराजांना त्या काळामध्ये तलाठी म्हणून काम करण्यासाठी त्यांनी नेमणूक केली. अस्पृश्य लोक आहेत तरी काय झालं, अभ्यास करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आणि अनेक वकिलांची नेमणूक केली. मला सांगा, जी कोणी अशी आहेत जी व्यवस्थेनं बाहेर टाकलेली आहेत, त्यांना प्रवाहात आणून समानता देण्याचं काम शाहू महाराजांनी आपल्याला केल्याचं दिसतं. बऱ्याचदा आरक्षणाचा मुद्दा आता ज्वलंत आहे आणि हा आरक्षणाचा मुद्दा दिला तर शाहू महाराज आरक्षणाचे जनक म्हणून म्हटलं जातं. पण आरक्षणाचा त्यावेळेचा मुद्दा नेमका काय होता हे एका उदाहरणात सांगते. त्या काळामध्ये सोनतळी इथं मुक्कामाला सगळेजण होते आणि गणपतराव अभ्यंकर म्हणून होते. हे गणपतराव अभ्यंकर शाहू महाराजांकडे आले आणि त्यांनी विचारलं की शाहू महाराज, तुम्ही ठराविक जणांना जातीवर ज्यावेळेस असं बढती देताय, उन्नती देताय, त्यावेळेस माझ्यासारख्या या माणसाला पटत नाही. जर माणसामध्ये ज्ञान असेल तरच त्याला प्रगती करण्याची संधी आहे. मग शाहू महाराज म्हणतात, ठीक आहे, तुमच्या या वादाला मी नक्की उत्तर देईल. तोपर्यंत आपण चालत चालत माझ्या घोड्यांच्या या पागेकडे जाऊया. घोड्यांच्या पागेकडे गेल्यानंतर सगळे घोडे सोडले जातात. शाहू महाराज म्हणतात, मी काय करतो तेवढं बघा. आणि ते घोडे सोडल्यानंतर सगळे घोडे बाहेर येतात. आल्यानंतर शाहू महाराज हरभऱ्याची चंदी समोर ठेवतात. हरभऱ्याची चंदी समोर ठेवल्यानंतर शाहू महाराज म्हणतात, आता बघा. गंमत अशी होते, हरभऱ्याची चंदी सोडल्यानंतर जेवढे पलाटे असणारे असतात घोडे पटपट पटपट पळत जातात आणि ती चंदी खायला लागतात. जे लुकडे, जे जखमी असतात, जे दुर्बळ असतात, जे हडकुळे असतात, ते घोडे काही लवकर जात नाही आणि लवकर गेले तर ही लोक काही त्यांना दुसरे घोडे काही खायला देत नाही. ती चंदी न खातात तसेच उपाशी राहतात. अभ्यंकर दोन्ही हे उदाहरण बघतात आणि अभ्यंकरांना मग ते प्रश्न विचारतात, कळलं मी आरक्षणाचा मुद्दा का देतोय म्हणतोय? त्यावेळेस शाहू महाराज स्पष्टीकरणात सांगतात, जे बलाढ्य आहेत ना त्यांना विकासाच्या संधी दिल्या तर त्यांचा विकासच होणार आहे. पण जे दुर्बळ आहेत, जे सक्षम नाही आहेत, त्यांना जर मी सवलती दिल्या तर ते प्रवाहात येतील आणि मग त्यांच्यावरचा असा जो होणारा अन्याय अत्याचार आहे तो थांबेल.
प्रश्न घोड्याचा नाही, प्रश्न माणूस म्हणून जरा त्या घोड्याच्या जागी आपण माणूस म्हणून बघा. आज किती स्पर्धा आहे आणि किती ठिकाणी अन्याय होतो. त्यामुळं आरक्षणाचा मुद्दा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अशा दृष्टीनं घेतला. हे कमी वेळात सांगण्यासाठी एका उदाहरणानं मी सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या, शाहू महाराजांची राहणी म्हणजे राजे आहे आणि मी काही फार वेगळं असं काही नाही. शाहू महाराज जेव्हा कॅम्पला जायचे त्यावेळेस कॅम्पामध्ये त्यांना 2 मजली असणारी एक इमारत बांधली होती आणि राजाने तिथं राहायचं असं असायचं. पण शाहू महाराज म्हणतात की माझी जनता जर जमिनीवर राहत असेल, खाली बसलेली असेल, तर मी कसं काय तिथं राहू. म्हणून शाहू महाराज स्वतः जिथे लोक तंबू ठोकून थंडीमध्ये काही अंगावर नसताना कणकणत राहायचे त्या ठिकाणी शाहू महाराज राहायचे आणि स्वतः तंबूमध्ये राहताना शाहू महाराज दिसतात. म्हणून लोकराजा, लोकांमध्ये असणारा, लोकांच्या पंक्तीत कधीही कुठं बसणारा असा राजा आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता सगळ्यात महत्वाचं, आमच्याकडे हितशत्रू बरेच आहेत. आता या हितशत्रूंची गंमत आहे. मोहम्मद बिन कासिम ज्यावेळेस आपल्याकडे आला त्यावेळेस त्याने सिंधच्या दाहिर राजाचा पराभव केला, आमचा इतिहास सांगतो. पण त्यावेळेस मोहम्मद बिन कासिमनं ज्यावेळेस जिंकला तर त्या मोहम्मद बिन कासिमच्या बाजूनं त्याचा सेनापती लढला, म्हणजे स्वतः सेनापती स्वतःच्या राजाच्या बाजूनं फितूर झाला म्हणून तो जिंकला, हा इतिहास आहे. पृथ्वीराजच्या विरुद्ध ज्यावेळेस युद्ध केलं मोहम्मद घोरीनं, तर मोहम्मद घोरीला आमंत्रण दिलं स्वतः जयचंदानंच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य अप्रत्यक्ष असं आहे, आमच्याकडे हितशत्रू बाहेरचे नाहीत, गरजेचे. हे घरचे हितशत्रू कोण आहेत हे शोधणं गरजेचं आहे. आणि हा आमचा इतिहास सांगतो, आम्हाला संपवायला बाहेरचे कोणी नाही, आम्हाला संपवायला आमचे घरचेच पुढे पडतात. कारण तुमची माहिती इथून तेच देतात. आपल्या चळवळीचं नेमकं हेच झालेलं आहे. आम्हाला जाती जातीमध्ये वाटलं जातंय. मुळात मी म्हणेन, महापुरुषांना जातीच्या बाहेर टाका. महापुरुषांनी राष्ट्रीय स्तरावरचं काम केलेलं आहे, राजांनी देखील राष्ट्रीय स्तरावरचं काम केलेलं आहे. पण ते आम्हाला इथं कुठंही सांगता येत नाही, सांगत नाही. केवळ आमच्या जातीपुरतं कुठलं काम केलंय ते घ्यायचं आणि तेच मांडायचं. यातनं लोकांना ते आपले वाटत नाही. अमुक अमुक हे त्यांचे, अमुक अमुक हे त्यांचे, असं करत आपण विभागले जातो. आमच्याकडं कुठेही एकता येत नाही, हे सांगण्याचं तात्पर्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण सांगते जाता जाता. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली आणि शिक्षणासाठी मदत केली म्हणून शाहू महाराजांचा उल्लेख वारंवार केला जातो. पण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना का दिली म्हणून लोक त्यांना विरोध करणाऱ्या आणि विचारणा करणाऱ्या देखील आम्हाला पाहायला मिळतात. शाहू महाराजांनी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली त्यावेळेस शिक्षणासाठी मदत केली, पण काही लोकांनी त्यांना हे विचारल्यावर त्यांना स्पष्टीकरण असं दिलं होतं की मी भीमराव यांना शिष्यवृत्ती देतोय, पण ती याच्यासाठी देतोय की आजही लोकांमध्ये खरी परिवर्तन करण्याची ताकद असते ना, त्या माणसाला माझा सलाम असतो. पण आता हा परिवर्तनाचा लढा म्हणजे काय? केवळ लोकांना तात्पुरत्या स्वरूपात मटेरियल उपलब्ध करून दिलं तर लोकांचा आत्ताचा प्रश्न थांबेल. पण भीमराव हे जे काही कार्य करत असतील ती त्यांच्या लोकांना स्वाभिमानानं उभं करण्यासाठी प्रयत्न करतील. स्वाभिमान हा काही काळासाठी नसतो, कित्येक पिढ्यांसाठी वर्षानुवर्ष जगणारा आहे. असा स्वाभिमान भीमराव पेरत आहेत. त्याच्यामुळे भीमरावांचं कार्य दूरदृष्टीनं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मला भीमरावा पुढचा इतिहास लिहिणार असं वाटतंय. म्हणून मी भीमरावांना मदत करणार, हे शाहू महाराजांचं त्यावेळेस वाक्य आम्हाला इतिहासामध्ये वाचायला मिळतं. आता शिक्षणाचे संस्कार हे घडवल्याशिवाय होत नाही असंही शाहू महाराज म्हणतात. आणि शिक्षणातून रुजते ती मानवता, आणि मानवता जेव्हा रुजते त्यावेळेस आपण माणूस म्हणून जगण्याला कारणीभूत ठरतो. उत्तम कांबळे एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात, माझ्या ओल्या डोळ्यांसमोर जात जातीवर हल्ला करताना दिसते, धर्म धर्मावर हल्ला करताना दिसतो, तेव्हा मी खुला करतो माझ्या डोळ्यातला माणुसकीचा मार्ग, जिथं जखमांवर पापण्या घालतात वारा आणि डोळा देतो माझा माणुसकीसाठी पहारा. मला वाटतं शाहू महाराज असंच माणुसकीसाठी पहारा देणारा मानवतावादी माणूस आम्हाला याच्यामध्ये दिसायला लागतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, शाहू महाराजांनी शिक्षणातनं समानता आणली. आता ही समानता शिक्षणातनं कशी काय आणली आणि उत्तम माणूसपणा म्हणजे नेमकं काय? एका गावामध्ये सगळी 3 मुलं शिकलेली असतात. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धत होती आणि आताचं तर हे उदाहरण सांगण्याच्या पूर्वी सांगेल की शाहू महाराजांना छत्रपती म्हणून स्वीकारलं गेलं नाही, शिवरायांना छत्रपती म्हणून कुलावतच लावलं तरी स्वीकारलं गेलं नाही, बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांना स्वीकारलं नाही, साताऱ्याच्या विजयसिंहांना आम्ही स्वीकारलं नाही. म्हणजे ज्यांच्यामध्ये मानवता आहे आणि मानवतावादी दृष्टिकोन मांडला, ज्यांनी व्यवस्थेच्या विरोधात गेला त्यांचं राजेपणच आपल्या या समाजानं स्वीकारलं नाही आणि त्यांना एका चौकटीमध्ये बसवल्याचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी प्रश्न विचारला गुरुकुलामध्ये शिक्षण झाल्यानंतर, बाळांनो तुम्ही सगळेजण आज या ठिकाणी बाहेर पडणार आहात, माझा प्रश्न असा आहे की दिशांताची वेळ आली असं कधी म्हणाल? सगळ्यांनी उत्तर दिलं, पहाटेच्या वेळी
बैलाची घंटा ज्यावेळेस ऐकायला येते तेव्हा म्हणावं निशांताची वेळ झाली. एकानं उत्तर दिलं, मला पोटभर खायला अन्न मिळेल तेव्हा समजेल निशांताची वेळ आली. एकानं सांगितलं, पाखरांचा चिलबिलाट किलबिलाट सगळं काही ऐकायला आलं की समजावं पक्ष्यांचा आवाज आलाय, सुरुवात झाली. मित्रांनो, एकानं उत्तर दिलं, ज्या वेळेस माणूस माणसाला समजायला लागेल त्यावेळेस निशांताची वेळ आली. माझ्या डोळ्यातले अश्रू समोरच्याच्या डोळ्यात पाणी येईल, माझ्या डोळ्यातल्या अश्रूचा अर्थ समोरच्याच्या डोळ्यातल्या अश्रूला कळेल, त्यावेळेस समजावं निशांताची वेळ आली. मित्रांनो, निशांत म्हणजे काय? निशांत म्हणजे अंधाराचा अंत आणि दिवसाचा उजेड. मला वाटतं याच्यासारखं कुठलंच नाही. ज्यावेळेस मानवता धर्म आमच्यामध्ये रुजेल, माणूस आहोत ना, आम्हाला माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे हे ज्यावेळेस आम्हाला कळेल त्यावेळेस मानवतावादी विचारांचा रुजेल. आणि म्हणून खरं तर एक जाता जाता उदाहरण सांगते. तुम्ही आम्ही सगळेजण आज बसतायत, ऐकतायत. आज अनेक वक्ते येतील इथं या विचारपीठावर, अनेक जण प्रत्येकाच्या पद्धतीनं मतं मांडतील. तुम्हाला किती पटतील किती नाही, एखाद्यानं पेटवलं तर किती पेटायचं हे तुमच्याकडे, पेटल्यानंतर किती विझायचं हेही तुमच्याकडे. हे वातावरण पेटलेलं राहतं 2 दिवस, 3 दिवस राहतं, 3 दिवसानंतर परत परती विजल्यासारखं सगळं विजतं, आपण आपल्या संसाराच्या गाड्याला लागतो. हे निश्चितपणे साहजिक आहे. मीही ते करते, त्यामुळे मलाही अनुभव आहे. नोकरी आणि संसार करत असताना प्रत्येकाला वैयक्तिक आहे. पण एक उदाहरण सांगते, या उदाहरणातून तुमच्या लक्षात येईल की नेमकं आता तुम्ही आम्ही राजकारण कुठलं काय असं आपल्याला घेणं देणं नाही, पण माणूस म्हणून जगताना कसे जगतोय. एक राजा असतो जो 10 रुपयाचा पंखा विकत असतो आणि तो पंखा विकत असताना म्हणत असतो, माझा 10 रुपयाला 10 वर्ष टिकेल असा पंखा आहे. आता राजा हे म्हणत असताना राजाला माहिती असतं नेमकी खरी गोष्ट काय. राजाच्या दरबाराच्या मध्ये एक माणूस येतो आणि तोही म्हणतो की 10 रुपयाला 10 वर्ष टिकेल असा पंखा आहे. राजा म्हणतो, मी देशविदेशी गेलेलो आहे आणि कुठंच मी असं पाहिलं नाही 10 रुपयाला 10 वर्ष टिकेल असा पंखा. ठीक, 50,000 इथं काम करतोय, माझ्या प्रजेला किती वेळात काढत असेल. मी तर सगळीकडे गेलो, 4 आण्यात 12 आण्याला पंखा मिळतो, 10 रुपयाला मिळतच नाही. बघूया. राजा त्याला खोटं पाडायचं ठरवतो, राजा त्याला बोलवतो, राजा त्याचा पंखा विकत घेतो. राजा त्याचा पंखा विकत घेतल्यानंतर राजा त्याला म्हणतो, मला पंखा द्या. आणि पंखा विकत घेतल्यानंतर राजा त्याला म्हणतो की ठीक आहे, 10 रुपयाला 10 वर्ष टिकतोय का तुझा पंखा मी बघतो. राजानं पंखा घेतला. पंखा घेतल्यानंतर पंखा दुसऱ्याच दिवशी तुटला. पंखा दुसऱ्याच दिवशी तुटल्यानंतर राजा म्हणतो, पठ्याला त्या धरून आणा. धरून आणायची गरजच नाही, दुसऱ्या वेळेस बरोबर त्याच्या फेरीची वेळ होती. तो बिचारा तिथंच येत असतो आणि ओरडत असतो, 10 रुपयाला 10 वर्ष टिकेल असा पंखा आहे तो घ्या. हा पंखा घेत असताना राजा म्हणतो, आणा त्याला पहिल्यांदा फासावर लटकवा. अरे प्रजेला फसवतो, पण माझ्यासारख्या राजाला फसवत असेल तर हा प्रजेला किती प्रमाणात फसवत असेल असा विचार करण्यात येतो. शेवटी एक प्रश्न असतो, मरतानाची तुझी शेवटची इच्छा काय. त्यालाही प्रश्न विचारला जातो. तो म्हणतो, मी सांगेन पण एकच आहे की राजानं हा पंखा कसा वापरला हे मला सांगावं, हीच माझी शेवटची इच्छा. राजा चिडतो. राजा म्हणतो, मला त्याला भेटायचंही नाही. अरे माझ्या बापाकडून मी शिकवणे राज्य कसं करावं आणि यानं सांगावं पंखा कसा वापरावा. पण राजा म्हणतो, जाऊ दे, प्रजा आहे शेवटी, मरतानाची शेवटची इच्छा आहे, नंतर मलाही नको वाटायला कसा वापरायचा ह्याने काहीतरी वेगळंच काहीतरी बोललं असतं तर. राजा त्याला बोलवतो. राजा पंखा घेतो आणि सांगतो, हे काय असा असा वापरला बघ तुटतो, धर वापरतो तुटतो. राजा म्हणतो, राजाला तो म्हणतो की तुम्ही माझ्याकडून पंखा विकत घेतला 10 रुपयाचा, 10 वर्ष टिकेल हे माझं ऐकलं, कसं वापरावं हे तुम्हाला माहिती होतं का. तुम्ही मला विचारलं का. मग ही तुमची चुकी आहे. माझा पंखा इतरांपेक्षा वेगळा आहे. मी नेहमी सांगतो ना, तुम्ही हे कधीच ऐकलं नाही की तुमच्या प्रजेने ऐकलं नाही. माझा पंखा कसा आहे माहितीये, पंखा तसाच ठेवायचा, तुम्ही फक्त माना हलवायच्या. वक्ते बदलतील, विचारपीठ बदलेल, व्यासपीठ बदलेल, माना हलवण्याचं मित्र हो बंधू भगिनींनो काम करू नका. माना हलवतील, टाळ्या मिळतील, कार्यक्रम अनेक मिळतात. महाराष्ट्रभर आम्ही घराघरात पोहोचतो. घराघरात पोहोचण्यापर्यंत आमची चळवळ आमच्यापर्यंत पोहोचली की नाही हे महत्वाचं आहे. एक गुळाची ढेप असते, ती गुळाची ढेप माकडं खात असतात. माकडं खात असतात म्हणून तो माणूस काय करतो, एक माकड आलं तर खातोय ना, ठीक आहे, दुसरं पण आल्यावर खातोय ना, दुसऱ्या दिवशी तो काठ्यांचा जुडगा ठेवतो. एक माकड येतं, ती काठी घेतं, माझ्यातला गुळ घेतं म्हणून दुसऱ्या माकडाला मारतं. तिसरं माकड घेतं, तिसरी काठी घेतात, त्या माकडाला मारतं. गुळाची ढेप आहे तशी शाबूत राहते. माकडात भांडण लागतं. मारायला कोणी दुसरं आणायची गरज नाही, लाकडं तिथंच पडलेली असतात. आपणच उसळतोय, आपणच आपल्या बंधू भगिनींना मारतोय. हे कुठंतरी लक्षात राहू द्या. असंख्य तारे जमले, असंख्य तारे आज आकाशात जरी दिसले तरी सूर्याची सर येणार नाही. आणि असंख्य असणारे ओढे
किती जरी वाहिले तरी समुद्राची आणि सागराची सर कोणाला येणार नाही. असंख्य अनेक राजे झाले तरी शाहू राजांची सर कुठल्याच राजाला येणार नाही. अशा राजाला प्रणाम, मानाचा असणारा सलाम. आणि कार्यकर्ते अनेक आहेत जे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्या सर्वांचं खरं तर अनेकांची नावं आहेत, ती घेतली नसली तरी त्यांचंही स्वागत. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सर्वजण वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करतोय. प्रत्येकाच्या कार्याला शुभेच्छा. शाहूंना खरंच वंदन. आणि इथं मला बोलवलं म्हणजे माझा आधी माता रमाईचा कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर 1-1.5 वर्षात मला इथं बोलवलं, त्याबद्दल ताईंचं, मांजरे सरांचं आणि सर्वांचंच खरंच आभार मानते. तुम्हा सगळ्यांना उज्ज्वलित आयुष्यासाठी शुभेच्छा देते. माणसानं माणसाला सूर द्यावा, एकमेकांच्या व्यथांचं पूर द्यावा, उधळून टाकावे जरासे हास्य आणि या जगाचा अंत थोडा दूर न्यावा. असं हास्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर यावं आणि इथून पुढे आयुष्याची सुरुवात नव्यानं करावी अशी शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. धन्यवाद. जय जय जय. हॅलो हॅलो. आताच स्नेहताईंनी अत्यंत लागवी आणि चांगल्या शब्दांमध्ये शाहू महाराजांचं जे जीवनचरित्र आहे, जुने संदर्भ आणि नवीन संदर्भ दोन्ही एकत्र करून अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. आणि शेवटी ते ज्या म्हणाले की फक्त पंखा जो आहे मान हलवायचे नाही, त्याच्यावरती कृती आणि एकत्र यायचं, विचार परिवर्तन हे झालं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण असे कार्यक्रम झाले पाहिजेत की ज्याच्यातनं प्रत्येकाचा विचार हा बदलेल, प्रत्येकाचा स्नेह वाढेल. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की माणसाच्या डोळ्यातले अश्रू, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत तर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पण अश्रू आले पाहिजे, म्हणजे माणुसकी जपली पाहिजे. खूप छान पद्धतीने स्नेहताई तुम्ही सांगितलेलं आहे. अत्यंत एक चांगलं व्याख्यान आमच्या घरकुलमधील बांधवांना ऐकायला मिळालेलं आहे. तर आम्ही मनपूर्वक तुमचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपण थोडासा सत्कार करणार आहोत ताईंचा. आपल्या ज्या व्याख्यात आहे स्नेहताईंचा सत्कार सलीमाताई पठाण यांच्या हस्ते होत आहे, तर त्यांनी समोर यायचं आहे. सलीमाताई पठाण स्नेहताईंचा सत्कार करीत आहेत. जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करा. अत्यंत चांगल्या शब्दांमध्ये शाहू महाराजांचं चरित्र त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद स्नेहताई. माननीय स्नेहाताई यांचे खूप खूप धन्यवाद. कारण एका हाकेवर त्यांनी आवाज देऊन इथं आल्या. आमच्याकडून थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला, मॅनेजमेंट झालेला आहे व्यवस्थित, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु त्यांनी एवढं खूप एवढ्या लेवलला त्यांनी येऊन ठेवलं की सगळे लोक, लहान मुलं सुद्धा इथं शांत बसून त्यांचं खूप खूप शांतपणाने ऐकलं आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असं मी म्हणतो. तर शाहू महाराजांचं एवढं सगळं सांगितलं, आता ह्याच्या पलीकडे मी काय सांगू शकत नाही. सगळ्या लोकांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला असं मी सांगतो. मारलं